Hello students, today's our paper is EVS 1102 Fundamentals of Environmental Biology first. Okay, so our next topic is biological diversity of India. There are major genera, species, subspecies of flora and fauna, and major ecological types of India. Okay, these all points are included in biological diversity of India. Today we will discussing about biological diversity of India. Okay, so let's start their introduction. So firstly, what is biodiversity? So biodiversity is the variety of plant and animal life in the world or in a particular habitat, a high level of which is usually considered to be important and desirable. In short, biodiversity is the variety and variability of life on earth. ओके, सो जे पण वेगवेगळ्या व्हरायटीज असतील किंवा त्यांच्यामध्ये जे पण असणारे व्हॅरिएबिलिटीज असतात, जे पण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, लाईक प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, बर्ड स्पेसीज असतील. ओके, सो या सगळ्यामध्ये जे पण असणारे डिफरंट टाईप्स असतील किंवा वेगवेगळ्या ज्या स्पेसीज असतील त्यांचे वेगवेगळे हॅबिटॅट्स असतील. ओके, तर या सगळ्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. ओके, इंडिया इज वन ऑफ दी वर्ल्ड मोस्ट बायोलॉजिकली अँड कल्चरली डायव्हर्स कंट्रीज. इट इज ऑल्सो वन ऑफ द पुअरेस्ट इन टर्म्स ऑफ पर कॅपिटा इन्कम. सो आपली जी पण इंडिया आहे तर त्याला काय म्हणतात तर वर्ल्ड मोस्ट बायोलॉजिकली अँड कल्चरली डायव्हर्स कंट्रीज म्हणतात. ओके, द एक्झिस्टन्स ऑफ मास पॉवर्टी or an enormous scale lies upon two important fact. So जे पण आपली मास पॉवर्टी आहे किंवा स्केल लाईज जे आहे तर ते कशावर अवलंबून आहे किंवा जे पण गरिबी आहे किंवा ओके आपल्या देशाची ते कशावर डिपेंड आहे तर फर्स्ट दॅट द कंट्री एक्सपोर्ट नॅचरल प्रोडक्ट्स दॅट कमांड हाय प्राइजेस इन ओव्हरसीज मार्केट्स such as basmati rice and Darjeeling tea, as well as products like medicinal and aromatic plants that are major inputs in rapidly expanding industries. And second, that India has achieved significant capabilities in industrial chemistry and the life sciences. ओके, तर कशाचं मार्केटिंग होतं तर बासमती राईस असेल किंवा दार्जिलिंगचा जो टी असतो किंवा वेगवेगळे जे पण मेडिसिनल प्लांट्स असतील किंवा ॲरोमॅटिक जे पण प्लांट्स असतील. ओके, इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड मेगा डायव्हर्सिटी कंट्री. आपल्या इंडियाला मेगा डायव्हर्सिटी कंट्री पण म्हणतात. इट इज रँक्ड 9th इन दी वर्ल्ड इन टर्म्स ऑफ हायर प्लांट स्पेसीज रिचनेस. तर मेगा डायव्हर्सिटी का म्हणतात सगळ्यात मोठी तर पूर्ण कितवं रँक लागते तर 9th पूर्ण आपलं जे पण वर्ल्ड आहे तर त्यामध्ये 9th रँक आहे आपल्या कंट्रीचा. तर कशासाठी हायर प्लांट स्पेसीज रिचनेस. तर आपल्या इंडियामध्ये प्लांट स्पेसीज ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत किंवा त्या खूप जास्ती रिचनेस आहे त्याचा. ॲट द इकोसिस्टीम लेवल इंडिया इज ऑल्सो वेल एंडोड विथ 10 डिस्टिंक्ट बायोजिओग्राफिकल झोन्स. ओके, सो कशामध्ये चांगलं संपन्न आहे तर ज्या पण ऑल इकोसिस्टीम्स असतील. ओके, त्यांची जी असणारी लेवल असेल राईट तर ते कशामध्ये डिपेंडंट आहेत किंवा कशामध्ये अवेलेबल आहेत विथ 10 डिस्टिंक्ट बायोजिओग्राफिकल झोन्स. ओके, तर जे ते आपण नेक्स्ट बघणारच आहोत बायोजिओग्राफिकल झोन्स. तर त्यामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या प्लांट स्पेसीज असतील किंवा एंडेमिक स्पेसीज ज्या असतील, डोमेस्टिकेड ज्या पण स्पेसीज असतील ॲनिमलच्या असतील किंवा अदर कुठल्या तर त्या सगळ्याचा आपण नंतर स्टडी करणारच आहोत. इट इज ऑल्सो कंटेन्स 2 of the world's 25 biodiversity hotspot because of their extraordinarily high levels of species richness and endemicity and threatened status. Okay, so biodiversity hotspot म्हणजे काय? A biodiversity hotspot
is a biogeographic region with significant level of biodiversity is threatened by human habitation. Your biodiversity hotspot are regions that are both biologically fertile, that is rich distribution of plants and animals, and highly threatened. So biodiversity hotspot म्हणजे काय तर तिथे त्या स्पेसीजला हवं असणारं क्लायमेट क्रिएट करायचं किंवा तिथे जे अवेलेबल असेल तर त्या कंडिशनला अडॅप्ट होतात आणि तिथे वेगवेगळे जे पण प्लांट असतील किंवा ॲनिमल्स असतील तर त्या रिजनमध्ये त्यांचा रिचनेस खूप जास्ती असतो. प्लांट असतील, ॲनिमल्स असतील किंवा अदर त्यांच्या ज्या पण असणाऱ्या व्हरायटीज असतील, त्यांच्या स्पेसीज असतील, ओके, त्यांचा तिथे असणारा रिचनेस, तर त्या एरियाला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो, राईट. India is considered to be the center of origin for the following crops species like pigeon pea, eggplant, cucumber, possibly cotton and sesame. But for millennia, numerous other crops species have been introduced to India and adapted to localized condition. सो आपल्या जी इंडियामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्लांट्स आहेत जास्ती प्रमाणात, जे की कुकुंबर असेल, सिसम असेल किंवा कॉटन्समध्ये असतील, पण त्याचबरोबर असंख्य किंवा हजारो प्रमाणात ज्या पण असणाऱ्या क्रॉप स्पेसीज असतील, ओके, तर त्यांचं पण खूप जास्ती प्रमाण आपल्या इंडियामध्ये बघायला मिळतं. क्रॉप्समध्ये जे पण असणारे वेगवेगळे पिकं असतील सगळे, ओके, तर ते खूप जास्ती प्रमाणात आहेत. ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ बोथ द डायव्हर्सिटी ऑफ दीज कंडिशन्स and of the various ethnic populations living in India, the country has become an important center of diversity of a great many domesticated species, including various cereals, millets, legumes, vegetables, temperate and tropical fruits, fiber crops, medicinal and aromatic plants. So आपल्या इंडियामध्ये जे पण असणारं अदर जे पण डोमेस्टिकेटेड स्पेसीज आहेत तर त्यांचं पण पॉप्युलेशन खूप जास्ती प्रमाणात आहे. लाईक सेरियल्स असतील किंवा जे पण लेग्युम्स असतील, फ्लॉवरिंग प्लांट्स असतील, वेगवेगळे व्हेजिटेबल्स असतील, वेगवेगळे फ्रूट्स असतील किंवा फायबर क्रॉप्स असतील, मेडिसिनल प्लांट्स असतील, ॲरोमॅटिक प्लांट्स असतील, सुगंधी वनस्पती, तर ह्या सगळ्या पण डोमेस्टिकेटेड स्पेसीज आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत. इंडिया बायोडायव्हर्सिटी इज थ्रेटेंडेड बाय द destruction and degradation of ecosystem and by over exploitation of species. So over exploitation कशामुळे तर डिस्ट्रक्शन अँड डिग्रेडेशन, बऱ्याच प्रमाणात बऱ्याच स्पेसीजचं डिस्ट्रक्शन आणि डिग्रेडेशन पण होत चाललेलं आहे. सो मोर स्पेसिफिकली द थ्रेड्स आर इंटर एलिया ड्यू टू द फॉलोविंग. सो अजून कुठल्या गोष्टी त्याला आपण बघू शकतो त्यामध्ये, तर किंवा काय काय त्याला डिस्ट्रक्शन होते किंवा डिग्रेडेशन होतं स्पेसीचं, तर ते कशामुळे होते. लार्ज स्केल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सच ॲज मायनिंग असेल किंवा डॅम अँड रोड कन्स्ट्रक्शन असेल, ओके, जे वाढत्या प्रमाणात जे पण कन्स्ट्रक्शन असेल, डिफॉरेस्ट्रेशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट होतो आहे बायोडायव्हर्सिटीवर. वेगवेगळ्या ज्या पण स्पेसीज असतील तर त्या रेअर होत जातात ते किंवा नष्ट होत जातात ते, ओके. Conversion of biodiversity rich ecosystems such as tropical forest to farmland and industrial and residential sites. Then poaching of wildlife and over harvesting of forest product. तर जे पण होत जाणारी प्राण्यांची शिकार असेल, वाईल्ड लाईफ ॲनिमल्स जे असतील, सो त्यांची जी होणारी शिकार असेल, हंटिंग असेल, ओव्हर हार्वेस्टिंग असेल, ओके, तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट त्या स्पेसीजवर होतोय. प्लांट स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज असतील किंवा अदर बर्ड स्पेसीज असतील, तर त्यामुळे त्या डिस्ट्रक्ट होत चालल्यात, ओके. While there has been no comprehensive assessment of biodiversity loss, 3 or of 4 mammals species have been lost since 1950, and so also 50 to 20 plant species have become extinct. तर by and large, over 10% of India flowering plant species are threatened with extinction of particular seriousness of the loss of agrobiodiversity.
सो ज्या पण मॅमल्सच्या 3 ते 4 स्पेसीज आहेत तर त्या पण लॉस झालेल्या आहेत, किंवा 15 ते 20 प्लांट स्पेसीज आहेत त्या पण एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. ओके, सो देन 10% ऑफ फ्लॉवरिंग प्लांट स्पेसीज असतील त्या सुद्धा एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. तर दिस इज व्हेरी सिरियस लॉस ऑफ ॲग्रोबायोडायव्हर्सिटी. ओके, इज इन वन डिस्ट्रिक्ट ऑफ द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, Orissa and West Bengal, 95% of rice varieties previously cultivated are no longer found. Although the causes are various, this situation is primarily due to the replacement of low input polyculture agricultural systems with higher inputs monoculture. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे पण असणारं वाढतं कन्स्ट्रक्शन असेल किंवा पोचिंग असेल वाईल्ड लाईफचं, किंवा जे पण आपण वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतोय, ओके, ओव्हर हार्वेस्टिंग असेल, देन जे पण तुमचं डिफॉरेस्ट्रेशन असेल किंवा वाढतं जे पण सगळं पोल्युशन आहे, तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स जे पण मॅनमेड ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तर होतोच त्या बायोडायव्हर्सिटीवर त्याचा इम्पॅक्ट. पण जे पण नॅचरली सुद्धा काही गोष्टी असतात. ओके, सो त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्यावर त्या ज्या पण स्पेसीज आहेत तर त्या एक्सटिंक्ट होत चालतात. ओके, सो व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? आपण आत्ताच बघितलं की इन शॉर्ट बायोडायव्हर्सिटी इज अ व्हरायटी अँड व्हॅरिएबिलिटी ऑफ लाईफ ऑन अर्थ. ओके, सो definition is the term biodiversity encompasses the variety of all life form on earth. ओके, जी पण अर्थवरची असणारी जी पण लाईफ आहे त्यांच्यामध्ये जी पण असणारी व्हरायटीज आहेत तर त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. इट इज आयडेंटिफाईड ॲज द व्हॅरिएबिलिटी अमंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द इकॉलॉजिकल कॉम्प्लेक्सेस ऑफ विच दे आर पार्ट, इन्क्लुडिंग डायव्हर्सिटी विथिन अँड बिटवीन स्पेसीज अँड इकोसिस्टीम. ओके, सो तर त्याचे काय पार्ट आहेत? डायव्हर्सिटी असेल किंवा स्पेसीज असतील किंवा त्यांची जी असणारी इकोसिस्टम असेल. इन सिम्पल वर्ड इट कॅन बी डिफाईन्ड ॲज व्हरायटी, व्हॅरिएबिलिटी बिटवीन जीन्स, स्पेसीज अँड इकोसिस्टम. ओके, इन शॉर्ट बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन काय आहे तर व्हरायटी, व्हॅरिएबिलिटी बिटवीन जीन्स, स्पेसीज अँड इकोसिस्टम. ज्या स्पेसीज असतील त्यांच्यामध्ये ज्या पण असणाऱ्या व्हरायटीज असतील किंवा व्हॅरिएबिलिटी असेल त्यांच्या जीन्समध्ये असणारी, ओके, किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या पण स्पेसीज असतील आणि त्यांची जी असणारी इकोसिस्टीम म्हणजे त्या जिथे राहतात, इन केस ॲक्वॅटिक प्लांट असतील, ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, जे एखाद्या पॉन्डमध्ये असतील किंवा एखाद्या सीमध्ये असतील तर ती झाली ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ओके, the term biodiversity was first coined by Walter and Rosen in 1985. तर ही टर्म कधी कॉइन झाली तर आणि कोणी केली तर वॉल्टर आणि रोझेन हे जे सायंटिस्ट होते इन 1985. ओके, देन लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. सो लेवल्स कुठल्या कुठल्या आहेत बायोडायव्हर्सिटीच्या तर देअर आर 3 मेन levels of diversity, that is firstly species diversity, genetic diversity and third one ecosystem or habitat diversity. Okay, then firstly species diversity. It is defined as variety of different species of living forms in a given area. So species diversity म्हणजे एका इकोसिस्टीम मध्ये असणाऱ्या किंवा एखाद्या एरियामध्ये असणाऱ्या ज्या पण डिफरंट स्पेसीज असतील, ॲनिमल असतील, प्लांट असतील, बर्ड असतील किंवा अदर ज्या पण इन्सेक्ट असतील त्या सगळ्यामध्ये असणाऱ्या ज्या पण डिफरंट व्हरायटीज असतात त्यांच्या ज्या डिफरंट स्पेसीज असतात एका एरियामधला तर त्याला आपण स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणतो. राईट, इंडिया हॅज अराउंड 2 लाख स्पेसीज ऑफ द टोटल स्पेसीज डिस्क्राइब्ड. Okay, the species diversity peaks in the tropical forest and coral reefs. Then secondly, genetic diversity. It is defined as the variation at the level of individuals genes. तर जे पण जेनेटिक मीन्स जे पण एका ॲनिमलमध्ये किंवा एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये जे पण जीन्स पास होतात
ओके. सो त्याला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतो. तर त्यांच्यामध्ये जे पण असणारे व्हॅरिएशन असेल, ओके, त्यांचे जे असणारे वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनचे जीन्स पास होतात, जे कॅरेक्टर्स पास होतात, पॅरेंट्सचे जे मुलांकडे जे जीन्स पास होतात, सो त्याला त्यामध्ये असणारे जे व्हॅरिएशन असेल, ओके, सो त्याला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतो. द हेरिटेबल व्हॅरिएशन विथिन द बिटवीन पॉप्युलेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे पण ऑर्गॅनिझम्समधलं असणारे जे पॉप्युलेशन असेल त्यांच्यामध्ये जे असणारं व्हॅरिएशन असेल, राईट. द मोर जेनेटिक डायव्हर्सिटी इन अ पॉप्युलेशन, द मोर चान्सेस इन व्हॅरिएशन. सो मोर जेनेटिक डायव्हर्सिटी जी असते पॉप्युलेशनमधली, तर जास्ती चान्सेस कशाचे असतात, तर व्हॅरिएशनचे. जे पण जेनेटिक डायव्हर्सिटीचं पॉप्युलेशन जिथे जास्ती असेल तिथं डिफरंट व्हॅरिएशन स्पेसिसमधलं ते पण आपल्याला तिथे जास्ती प्रमाणात बघायला मिळतं. दी व्हॅरिएशन्स हेल्प द इंडिव्हिज्युअल्स टू हॅव अ व्हॅरियंट दॅट हेल्प इट टू बी सूट फॉर द न्यू एन्व्हायरमेंट. Then third one is ecosystem or habitat diversity. So ecosystem is the structural and functional unit of the biosphere. So ecosystem म्हणजे जे पण आता ह्या स्पेसीज असणार आहे त्यांचं जे असणारं पॉप्युलेशन असेल किंवा ते ज्या ठिकाणी ज्या लँडवर त्या राहतात ते, सो त्यांचं जे असणारं पॉप्युलेशन, त्यांचा जो असणारा एरिया, त्यांचं तिथे असणारं जे पण असेल हॅबिटॅट, सो त्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम ऑर हॅबिटॅट डायव्हर्सिटी, राईट. त्यांचं जे तिथलं असणारं स्ट्रक्चरल आणि जे पण फंक्शनल असेल युनिट त्याला आपण बायोस्फेअरमधलं त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. ओके. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी इज डिफाईन्ड ॲज द ॲग्रिगेशन ऑफ व्हॅरियस हॅबिटॅट्स, कम्युनिटी टाईप्स अँड अ बायोटिक एन्व्हायरमेंट इन अ गिवन एरिया. ओके. सो जे पण एखादा एरिया असेल, ओके, एखादा लँड असेल, तर तिथे जे पण असणारं तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स असतील, तिथले जे पण अबायोटिक फॅक्टर्स असतील, राईट, नॉन लिव्हिंग थिंग्स, तिथले जे पण असणारे अबायोटिक फॅक्टर्स असतील आणि तिथल्या ज्या असणाऱ्या त्या स्पेसीसच्या वेगवेगळ्या हॅबिटॅट्स असतील किंवा त्या एन्व्हायरमेंटच्या असणाऱ्या वेगवेगळ्या हॅबिटॅट्स असतील, ओके, तर तिथे त्या एरियाला इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणतात, राईट. ग्रासलँड इकोसिस्टीम असेल, फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल, ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये असेल, ओके, दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. तर तिथले प्रत्येक ठिकाणचे जे प्रत्येक लँडवरचे प्रत्येक इकोसिस्टीममधले जे पण ॲनिमल्स असतील, प्लांट असतील, बर्ड्स असतील किंवा अदर इन्सेक्ट किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतील तर ते वेगवेगळे असतात आणि ते तिथल्या त्या कंडिशनला स्वतःला अडॅप्ट करून घेतात आणि ते तिथे स्वतःला सर्वाईव्ह करत असतात. ओके. इंडिया हॅज वन ऑफ द रिचेस्ट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी रेंजिंग फ्रॉम डेझर्ट, प्लेन्स, हिल्स, मॅनग्रूव्ज, रेन फॉरेस्ट टू कोल्ड हिमालयाज. ओके. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ इकोसिस्टीम आणि इंडियामध्ये वेगवेगळ्या जे पण आपण जे जिओग्राफिक झोन्स बघणार आहेत नंतर, तर ते आपण बघणारच आहोत, पण त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे इकोसिस्टीम आपल्याला स्टडी करायला मिळणार आहेत. पण ज्या पण आता डेझर्ट इकोसिस्टीम असेल किंवा प्लेन्स इकोसिस्टीम असेल, हिल इकोसिस्टीम असेल, मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम असेल, रेन फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल, हिमालय इकोसिस्टीम असेल, असा वेगवेगळ्या इकोसिस्टीमचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके. सो these are the biodiversity, okay, biological diversity of India, then biodiversity, their introduction and levels of biodiversity. Okay, there are genetic, species and ecosystem. Okay, thank you.